कोरोना महामारी और लॉकडाउन की वजह से लोग बेरोजगार और कर्जदार हो गए थे। गरीबों की हालत बदतर हो गई थी, लेकिन यह अतिक्रमण कार्रवाई की वजह से गरीबों की हालत बद से बदतर हो गई है। कोरोना महामारी और लॉकडाउन के शिकार उन लोगों को सरकार पैरों पर खड़े होने के लिए सहूलत देने के बजाय उनके पैरों के नीचे से जमीन खींच रही है। हर कोई अतिक्रमण कार्रवाई के समर्थन में है, कोई भी खिलाफ नहीं है, लेकिन बोलना सिर्फ यह है कि अतिक्रमण कार्रवाई में जल्दबाजी हुई। अगर अतिक्रमण कार्रवाई सब्र के साथ और सही तरीके से होता तो कोई खिलाफ नहीं होता, ना मैं ये वीडियो बनाता, ना ये लोग ये कुछ बोलते। औरंगाबाद के लोगों का क्या मानना है और क्या राय है, देखिए। अतिक्रमणची कारवाई केली, ठीक आहे। तुम्हाला स्मार्ट सिटी करायची होती, आम्हाला त्याची वॉर्निंग दिली होती, नोटीस आली नाही, आले आणि डायरेक्ट दडपशाही दाखवली। पहिले जेव्हा ते घर आम्ही तिथे बांधलो, डायरेक्ट कोणी तिथे जाऊन बसणार नाहीये। बरं, या सरकारला पाडायचं होतं, अतिक्रमणामध्ये होतं घर, तर मग आम्हाला तिथे बसवलंच का? आम्ही असे नाही फुकट जागा घेतलेली नाहीये सर, ती अतिक्रमणची जागा म्हणून पण नाही, आम्ही पैसे देऊन खरेदी घेऊन आम्ही घेतलेली आहे। तेव्हाचे नियम वेगळे होते, तेव्हा बॉन्डचे घर होते। रजिस्ट्री कोणती आहे? औरंगाबाद शहर, संभाजीनगर या शहरात रजिस्ट्री कुठे आहे मला सांगा, प्रूफ दाखवा तुम्ही। जर जेव्हा हा नियम होता, हा नियम नंतर लागू झाला, पहिले तर हे काही नियम वगैरे नव्हते। आता तुमचे कायदे बदलले, स्मार्ट सिटी आहे, सगळं काही ठीक आहे। तुम्ही अतिक्रमण करताय, स्मार्ट सिटी करताय, बिलकुल करा, माझं एवढंच म्हणणं आहे। माझ्यावर अशी कंडिशन आलेली आहे का अक्षरशः आमचं स्लॅबचं घर तोडून मी अक्षरशः भीक मागून खाते। घरात माझ्या आईला, भावाला आम्ही टेरेसवरती ठेवलेला आहे, पुरा पसारा टेरेसवर पडलेला आहे। येऊन बघा सर, माझ्याकडे पैसे कमवायची सुद्धा ताकद नाहीये सर। मी माझ्या परिवाराचं पालन पोषण कसं करणार आहे? बाबा नाहीये माझे वडील पण एक्सपायर झालेले। तुम्ही सांगा, एवढी कंडिशन खराब झालेली आहे का पाण्या पावसाचे दिवस, गणपती उत्सवात सुद्धा आम्ही रोडवरती असं मागून खातोय। कोणामुळे आली ही बारी? कुणाला करायचं होतं? पहिले आमचं मोबदला द्या, आम्हाला घराच्या बद्दल घर द्या, माझं एवढं म्हणणं आहे। माझं नाव कोमल परदेशी। तुम्ही ते शहर स्मार्ट दाखवा, पण तुम्ही जे दडप साईट केली ना, तर हे आम्हाला अजिबात मान्य नाहीये। आता तुम्ही तुमच्या घरासमोर तुमच्या मुलाला, बायकोला त्रास होतोय, त्याचं तुम्हाला कितकी काळजी आहे? त्या दिवशी आमच्या मुलाला, माझ्या सुनाला एवढा त्रास झाला, त्याची तुम्हाला काळजी नव्हती का? तुम्ही 3 वाजता जेसीबी घेऊन, बुलडोजर घेऊन, 100, 200, 500 पोलीस घेऊन माझ्या सुनाला दहशत झाली, माझी सून अक्षरशः ऍडमिट झाली। तुमच्या मुलाबाळाची तुम्हाला एवढी काळजी आहे, आमची काळजी तुम्ही का नाही केली? म्हणजे गरीब जातला तुमच्या बाई किडे आहेत का आम्ही? तुम्ही आम्हाला लागण्याचा प्रयत्न का केला एवढा? म्हणजे दडपशाही का केली? सरकार नाही का? कानून कायदे नव्हते का तुम्हाला? 7-1:30 वाजता आले तुम्ही, 3 वाजता आले, 3 वाजता येऊ तुम्ही आमच्या पूर्ण गल्लीत पसाऱ्या होते। आमच्या मुली, लेकरं, माझे नातू अजून झोपेतून डचकून उठतात। तुमच्या लेकराची तुम्हाला कशी काळजी होते? आता कशी तुमच्या लेकराची काळजी आहे त्याला पण कळू द्या ना। तुम्ही काय दडपशाही केली आमच्या भोवती? कसा प्रयत्न केला? आमच्या सुना बाळा भोवती कसा केला? एवढे जीसीपी, एवढे पोलीस लोक, तुमचा मुकीमवाडीचा प्रश्न होता, तुम्ही तो करायचा असता, प्लीज आम्हाला नोटीस द्यायचं असतं, आम्ही हरकत नव्हती। तुम्ही म्हणता माझं शहर मला काय दाखवणार आहे? बीबीचा मुखबारा मी दाखवणार आहे, मला आजिलच्या दाखवायचा आहे, येरोला दाखवायचा आहे, म्हणजे आमच्याकडे पाडून तुम्हाला स्मार्ट सिटी करायची आहे? अवश्य करा। माझं नाव मंदाबाई गांगुर्डे, मी संजय नगरला राहते, तर माझी